हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक लर्निंग. आज आपण बघणार आहोत की क्लिअर टायटल 712 कसा ओळखावा. जर तुम्ही शेती खरेदी करत असाल तर शेतीचा सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट हा 712 असतो आणि त्याच्यानंतर 8 म्हणून एक डॉक्युमेंट असतो. मग त्यातला एक सॅम्पल 712 मी इथे ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेला आहे. सो जर तुम्ही शेती खरेदी करणार असाल तर फर्स्ट ऑफ ऑल हे चेक करणं गरजेचं असतं की ती वर्ग 1 ची आहे का वर्ग 2 ची आहे. तर वर्ग 2 च्या शेतींची खरेदी विक्रीला मनाई आहे, होत नाही. मग ती वर्ग 1 ची असणं गरजेचं आहे. मग इथे तुम्हाला ते दिसून येईल की वर्ग 1 आहे का वर्ग 2 आहे. ती वर्ग 1 ची असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुम्ही राईट साईडला आलात तर इथं कुळाचे खंड व इतर अधिकार, कुळ खंड व इतर अधिकार असं सेक्शन असतं. मग कुळाचे नाव व खंड हे एम्प्टी असणं गरजेचं आहे. जर तिथं नाव असेल किंवा काही लिहिलेलं असेल तर ती कुळ कायद्याची जमीन असते. काय लिहिलेलं आहे त्याच्यावर डिपेंड असतं, पण हे चेक करणं गरजेचं असतं. ठीक आहे. आणि इतर अधिकारमध्ये पण अं, काही काही सातबाऱ्यांमध्ये लाईक इथे इथे 3-4 नावं आहेत. ओके. त्यातली टोटल 4 नावं आहेत, त्यातली 3 नावं खाट मारलेली आहेत आणि एक नाव विदाऊट खाट आहे. खाट मारलेलं नाही आहे त्याच्यावर. मग ते तसं चालत नाही. तर ज्यांच्याकडून तुम्ही जमीन घेणार असाल तर त्यांना आधी रिक्वेस्ट करून हे जो वारस आहे ह्याच्यावर खाट मारून घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. म्हणजे जरी नावं असली इथे पण त्याच्यावर खाट असेल तर चालून जातं. म्हणजे खोडलेलं नाव असेल तर चालून जातं किंवा एम्प्टी असलेलं उत्तम. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय, कुळाचे नाव व खंड इतर अधिकार हे दोन्ही सेक्शन्स एम्प्टी असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता खाली अजून एक सेक्शन असतो इतर अधिकारमध्येच. इतर अधिकारमध्ये जनरली कधी कधी काय असतं की विहिरीचा उल्लेख केलेला असतो. आता सपोज आता या पर्टिक्युलर 712चे तुम्ही जर बघितलं तर 3 सेक्शन्स आहेत. हा एक सेक्शन आहे, हा एक सेक्शन आहे आणि हा एक सेक्शन आहे. ठीक आहे. तर या 3 सेक्शन मध्ये सामायिक इथं विहिरीचा उल्लेख असतो. ठीक आहे. मग कधी कधी काय होतं, सपोज आता तुम्ही हा 818 नंबर 0.46 सॉरी 0.70 म्हणजे हे किती होतं, पावणे 2 एकर येतं. 0.80 इज 1 एकर. मग हे 0.70 म्हणजे पावणे 2 एकर ही जमीन 818 सेक्शन वाली जर तुम्ही घेणार असाल आणि इथं जर विहिरीचा उल्लेख असेल, ठीक आहे, पण ही जमीन जिरायत असेल, बागायत नाही. पण जेणेकरून इथे विहिरीचा उल्लेख असल्यामुळे आणि ही विहीर मे बी या क्षेत्रात असेल आणि हे हे सेक्शन पण ती विहीर यूज करत असेल पण तुम्ही यूज करत नसाल, तरीही तुम्हाला खरेदी ही बागायतीच्या रेडी रेकनरनं करावी लागेल. हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. जरी पण तुमची जमीन जी तुम्ही 818 नंबर घेताय ती कोरडवाहू किंवा जिरायत असेल, तरी पण इतर अधिकारमध्ये जर विहिरीचा उल्लेख असेल तर तुम्हाला बागायतीप्रमाणेच त्याची खरेदी करावी लागेल. तुम्ही लिहिताना त्याला कोरडवाहू म्हणा किंवा जिरायत म्हणा, पण स्टॅम्प ड्युटी तुम्हाला ही बागायतीचीच भरावी लागेल. हे तुम्ही त्यावेळेस तुमच्या त्या पर्टिक्युलर एरियाच्या तलाठी करून तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता, कारण फायनली ते तलाठीकडेच येतं अप्रुव्हलला, है ना. मग त्याच्याकडून तुम्ही आधी कन्फर्मेशन घेऊन, जर तशा त्या सिनारिओमध्ये असेल तर काय करायचं हे त्याच्याबरोबर तलाठ्यांबरोबर आधीच तुम्ही बोलून जर त्याचं निवारण केलं तर ते बरं असतं. आणि ओके, हाच मेन सेक्शन आहे. त्याच्यानंतर इकडे किती जमीन आहे वगैरे ह्याचा उल्लेख असतो. टोटल जिरायत आहे, बागायत नाही आहे. ही जिरायत 1.45 आहे टोटल. ह्याची जर तुम्ही बेरीज केली तर तेवढीच व्हायला पाहिजे आहे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही कुठलीही जमीन घेताय त्यावेळी जो लेटेस्ट 712 असतो त्या अंडर इथे सगळे फेरफार नंबर लिहिलेले असतात. म्हणजे या पर्टिक्युलर 712मध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत ते सगळे या फेरफारवर येतात. मग तुमच्याकडे जेव्हा 712 येईल हे तुम्ही सगळं चेक केलं, हे कुळाचे नाव, खंड, इतर अधिकार, भोगवटा वर्ग 1 हे सगळं चेक केल्यानंतर आणि ज्याच्याकडून जमीन घेताय त्याचं नाव, क्षेत्र किती आहे, हे सगळं चेक केल्यानंतर मग हे फेरफार तुम्ही डाउनलोड करून चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे हे सिरीज ऑफ फेरफार आहेत की आतापर्यंत म्हणजे 20-30 वर्षामध्ये काय झालेलं आहे. म्हणजे फर्स्ट फेरफार हा
एक नंबरचा होता या पर्टिक्युलर सातबाऱ्यासाठी. नंतर 233 नंबरचा फेरफार होता. ह्याच्यामध्ये काय झालं, कुणाकडून कुणाकडे गेली जमीन, हे सगळं मॅच होतंय का बघणं बघणं गरजेचं आहे. किंवा वारसा हक्क कमी झाला असेल, जे काही चेंजेस सातबाऱ्यामध्ये झाले असतील ते फेरफार प्रमाणे झालेले असतील आणि हे सिरीज ऑफ फेरफार आहेत. मग हे सगळे चेक करणं गरजेचं असतं. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा, एक आहे 203, 246, 762, 1703 आणि 1899. हे सगळे फेरफार डाउनलोड करायचे आणि चेक करायचे. आता जर तुम्ही इथे बघितलात, शेवटचा फेरफार क्रमांक आहे 2128, 2019 साली झालेला आहे. मग हा फेरफार पण चेक करायचा, तो इथे आलेला नाहीये अजून. त्यानंतर हे फेरफार क्रमांक आता 1899, हा इथे तुम्ही जर बघताय तर हा इथे आलेला आहे. ठीक आहे. 1899 म्हणजे जर तुम्ही बघितलात, हे नाव कट होऊन या जागी विभागणी होऊन हे नाव ऍड झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता 1899 तर कव्हर झालं, 2015 बघणं पण गरजेचं आहे कारण इथं फेरफार नंबर आहे. हा 2015, 1899 इथं कव्हर होत आहे तुमचं आणि हा 2128. म्हणजे टोटल हे एवढे सगळे फेरफार, त्याच्यानंतर 2000 एक्स्ट्रा फेरफार म्हणजे प्लस 2015 आणि 2128 हे फेरफार बघायचे. त्यानंतर खातेदार क्रमांक, आता हा 818 आहे. सपोज तुम्ही आता हे 0.70 पावणे 2 एकर घेत आहे, हे 818 नंबर हे खातेदार क्रमांक आहे. मग या खातेदार क्रमांकाचा 8A डाउनलोड करणं गरजेचं असतं. मग 818 नंबर 8A डाउनलोड करायचा, त्याच्यामध्ये ह्याच पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आहे का चेक करायचं. तर मग हे दोन कागदपत्र बघणं गरजेचं असतं, 712 आणि 8A. ओके. अजून काय मिस झालंय का? नाही. तर एवढं सगळं तुम्ही जेव्हा चेक कराल, त्याच्यानंतर मग रेडी रेकनर रेट बघून वगैरे तुम्ही पुढे खरेदीला जाऊ शकता. आणि जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, 712 डाउनलोड करायचं असेल, तर साईट आहे भूमिलेख महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन. तर इथे तुम्ही जर गेलात तर तुम्हाला सगळे 712 इथे मिळतील. ओके. 712 तुम्ही इथून डाउनलोड करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला डिजिटल कॉपी पाहिजे असेल तर डिजिटल कॉपीसाठी साईट वेगळी आहे, डिजिटल 712 म्हणून. ही साईट आहे. या साईटवर जाऊन जी कॉपी तुम्ही यूज करू शकता कुठे, कारण ती डिजिटली साइंड आहे. OTP बेस्ड तुम्ही लॉग इन करू शकता इथे. ओके. इथे मोबाईल नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचं. OTP येईल तुमच्या नंबरवर आणि लॉग इन करून मग तुम्ही याच्यावर, आणि पर कॉपी तुम्हाला इथं 15 रुपये पे करावं लागतं. ठीक आहे. जर तुम्हाला एक 712 डाउनलोड करायचं असेल तर त्याची 15 रुपये फीज आहेत. लाईकवाईज सेम फॉर फेरफार ऑल्सो. फेरफार पण तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आणि फ्री जे आहे कंटेंट, जे तुम्हाला जस्ट फक्त चेक करायला पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी डिजिटल कॉपी, प्रत्येक फेरफारची डिजिटल कॉपी काढायची गरज नाही. सातबाऱ्याची डेफिनेटली तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळी सातबाऱ्याची लेटेस्ट वाली कॉपी लागेल, तेवढी एक इथून डिजिटल कॉपी काढायची. बाकी चेकिंगसाठी सगळे फेरफार तुम्ही इथे आपल्याच आवडीमध्ये जाऊन काढू शकता. अदरवाईज त्याला इथूनच जाऊन तिथं हा, इथून गेला तर तुम्हाला 15 रुपये भरावेच लागतील. तुम्ही आधी इथे चेक करू शकता. ठीक आहे. इथे आपलीच आवडीला जाऊन, इथे सपोज आता मी टाकलं सोलापूर, मी सिलेक्ट करतो सोलापूर. ठीक आहे. सोलापूरमध्ये आपण निवडूया दक्षिण सोलापूर. दक्षिण सोलापूरमध्ये आपण निवडूयात कंदलगाव. ओके. आणि कॅप्चा टाकायचा 26480. आता जेव्हा तुम्ही कोणत्याही गावाच्या आपली चावडीमध्ये जाल, तर इथे काही लेटेस्ट फेरफार तुम्हाला इथंच बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे मे बी लास्ट 2-3 मंथ्स कव्हर झालेलं असतं याच्यामध्ये. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे फेरफार आहेत जे लेटेस्ट आहेत. आता ही खरेदी झालेली आहे. गट क्रमांक आहे 271-2. ठीक आहे.
तसंच हा बोजा बोजा कमी केलेला किंवा चढवलेला असणार आहे. त्याच्यानंतर नावे कमी करणे, बोजा कमी करणे. हा हा हे बोजा चढवल्याच आहे आणि हे बोजा कमी करण्यासाठी बोजा कमी करणे म्हणून हे आहे. मग हे सगळे लेटेस्ट आहेत. पण तुम्हाला जर पर्टिक्युलर फेरफार नंबर असेल तुमच्याकडे आणि ते चेक करायचं असेल तर तुम्ही इथूनच चेक करू शकता. इथं महाबुलेख 712 जुने अभिलेख पहा. इथूनही तुम्हाला मिळू शकते फेरफार स्थिती. ठीक आहे. इथं सगळं तुम्हाला मिळून जाईल. ओके. थँक यू.